परभणी जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँक पाथर्डी, मानवत, बसमत, गंगाखेड अशा एकूण 103 शाखांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं तक्रार झाली आहे। मंत्री महोदयाने उत्तर सांगितलं आहे की मी चौकशी करतो, अहवाल याचा आहे। अध्यक्ष महाराज, जर चौकशी करायची आहे हे लोक ज्यांच्या विरोधात तक्रार झाली ते जर त्या बँकेवर असतील तर खरंच चौकशी निष्पापपणे होणार आहे काय? म्हणून माझा पहिला प्रश्न आहे, चौकशी होईपर्यंत तिथं प्रशासक बसवल्या जाणार आहे का 103 शाखेमध्ये? आणि आता याची व्याप्ती मोठी आहे, तर हा जो म्हणजे इतका मोठा घोटाळा जर समजा झाला असेल तर हे गुन्हे शाखेच्या अंतर्गत करायला लागणार आहे, कारण सगळ्यांचे लागे बांधे राहतात। तर पोलीस प्रशासनामार्फत गुन्हे शाखेमार्फत याची चौकशी करण्यात येणार आहे का? आणि चौकशी केल्यावर चौकशी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवून याची माहिती जनतेपर्यंत आपण देणार आहात का? याचे 3 माझे प्रश्न आहे। अध्यक्ष महाराज, नागपूरच्या अधिवेशनामध्ये राजेश विटेकरांनी हा प्रश्न विचारला होता, तशा प्रकारचे आदेशही दिले होते, पण खाली त्याप्रमाणे त्या परभणी जिल्ह्याच्या आणि निबंधक आणि शिवनी त्यावर कारवाई केलेली नाही, हे मात्र खरं आहे। म्हणून याच्या अगोदरच आम्ही त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे आणि झाल्याबरोबर 1 महिन्याच्या आत बँकेचे जे शिव आहेत त्यांना परवानगी दिली होती आपण मुदतवाढीची, त्या संदर्भामध्ये आम्ही रिझर्व्ह बँकेला कळवून त्याची परवानगी आम्ही रद्द करणार आहोत। त्या काळामध्ये काही अनुकंपाच्या नावाखाली गैरप्रकार झाला हे निश्चित आहे, त्याच्या संदर्भात बी आम्ही चौकशी करायला लावणार आहोत। आणि अनुकंपाच्या नावाखाली घेत असताना एखादी व्यक्ती घरातली दुर्दैवानं वारली असेल तर त्याच्या वारसाला घ्यायला पाहिजे, परंतु ह्या बँकेमध्ये एक नवीनच पायंडा पाडलाय। एखादा वर्ष 2 वर्ष त्या माणसाला रिटायरमेंटला वेळ असला की त्या बँकेने त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसरची पत्र घेतलं की अनफिट आहे म्हणून, आणि त्यांची त्या देखील मेडिकल अधिकाऱ्याची आपल्याला चौकशी करावी लागेल। एक नाही, अशा प्रकारचे 50 लोक त्या परभणी जिल्हा बँकेमध्ये भरलेले आहेत। म्हणून ह्या सगळ्याची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आम्ही येण्याच्या अगोदरच, प्रश्न लागण्याच्या अगोदर आम्ही केलेला आहे। आणि जो बँकेचा जो शिव आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जो निबंधक आहे त्या निबंधकावर या ठिकाणी कारवाई आम्ही करणार आहोत।